तुम्ही माझ्या लेखनाच्या खाली ट्रोल झालेल्या माणसांची नावं, ट्रोल करणाऱ्या माणसांची क्वचित ब्राह्मण आढळेल. कारण ब्राह्मण मागे राहतात, ते डोक्याने काम करतात, लढायला बहुजनांना पाठवतात, या प्रकारची प्रतिगामित्वाची लढाई. त्यामुळे तुम्हाला असं आढळेल की तुम्हाला असं कळेल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी हत्या झालेली आहे ती तुम्हाला असं कळेल की ब्राह्मणवादामुळे झालेली आहे, ब्राह्मणवादाच्या विरोधात उभं राहिल्यामुळे झालेली आहे. पण करणारा तुम्हाला बहुजन आढळेल. नथुराम गोडसे नावाच्या पहिल्या अतिरेकानंतर ब्राह्मणांनी धडा घेतला की स्वतः पिस्तूल घेऊन पुढे नाही जायचं, पिस्तूल बहुजनांच्या हातात द्यायचं आणि बहुजनवादाचा मुडदा पाडायचा. त्यामुळे आता त्याच्या पुढचं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या अत्यंत आश्चर्य वाटाव्या अशा कथा आहेत त्या रंजक कथा आहेत असं बोलतात. आता तुम्ही पाहिला असतील व्हिडिओ. मग रामाचं काय? राम तर पुराणातल्या कथा आहेत. मुळामध्ये राम हे कशाचं प्रतीक आहे? बहुजनांनी माझ्या घरी अक्षता घेऊन बहुजन आलेले आहेत राम मंदिरासाठी. मी आयुष्यभर पाहिलेलं आहे, म्हणजे आता माझं जे काही आयुष्य असेल ते, की पहिल्या विटेच्या वेळेला पासून आतापर्यंत बहुजन ओबीसी मराठे माझ्याकडे आलेले आहेत राम मंदिराचा प्रचार करायला. आता राम मला जास्त माहिती आहे असा मी दावा करू शकतो. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना फक्त हे राम माहिती आहे, राम नाही, श्रीराम नाही माहिती. कारण रामांच्या बाबतीत असं बोलायचं झालं तर शंभूक, रामराज्यामध्ये शंभुकाचा हत्या झाली आणि त्याला वध म्हणतात. बघा, गांधी वध म्हणतो आणि बोलताना बहुजन माणसं पण वध म्हणून जातात. वधाचा अर्थ काहीतरी उदात्त कृत्यासाठी मारलेला व्यक्ती. हत्या झाली, हत्या. गांधी हत्या झाली आहे, गांधी वध नाही झालाय. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या सर्वांच्या प्रतिमांच्या हत्या होत आहेत आता रोज. आणि त्याच्यावर एक बहुजन उभा राहून काही बोलत नाही, किंबहुना तो मांडलिक झालेला आहे, तो शरण आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बघाल सगळं नेतृत्व बहुजनांकडेच आहे की, राजकीय, संस्थात्मक, सगळं. पहिले गंध लावायला शिकले, टिळा. हे कुठून आलं? म्हणजे नो बिंदी नो बिंदा बिझनेस नावाचा एक मध्ये आलेला ट्रेंड आलेला, एक RSS महिला गटातर्फे. पण ती बिंदी बायकांसाठी होती. मुळात बायकांसाठी पण बिंदी असण्याचं काही गरज नाहीये, पण मुळात पुरुषांनीच बिंदी लावायला सुरुवात केल्यावर बायकांना पर्याय काय उरणार? तर तो टिळा आला. हा वारकऱ्यांचा टिळा नाहीये, हा धारकऱ्यांचा टिळा आहे. आणि धारकरी म्हणजे ब्राह्मणवाद. महाराजांच्या अपमानावर पण ब्र काढायचा नाही, त्यांचं उदात्तीकरण चालू ठेवायचं. मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. मला अनेकांनी म्हटलं तुम्ही सावरकरांच्या एवढ्या विरोधात बोलता. म्हटलं त्याच्यावर बाजूला आपण नंतर बोलू. पण सावरकर आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत बघितलं की तुम्हाला कळेल ब्राह्मणवाद हिंदुत्वाच्या नावाने कसा फुलतो ते. सावरकरांनी महाराजांच्या कर्तृत्वाला काकतालीय योग म्हटलंय. हा एक भाग तुम्हाला माहिती आहे, दुसरा भाग माहित नाहीये. लोक मला काय विचारतात, अरे पण त्या सावरकरांनीच तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिली आहे, ती तुम्ही पूर्ण आरती समजून घेतली आहे का कधी? जी नमो शिवाजी राजा जी आपण ऐकतो याचं कारण ती चांगली लिहिली आहे म्हणून नव्हे, तर हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला चांगलं संगीत दिलं आणि लता दिदींनी ते चांगलं गायल्या म्हणून त्यांचं सावरकर भक्ती होती. त्या आरतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते हे नकारण्याकरता त्यांना देव बनवण्यात आलेलं आहे. पहिले नमो वगैरे करून त्यांना देव बनवलंय पहिली. दुसरं, त्याच्यामध्ये दोनदा असे स्पष्ट उल्लेख आहेत की रामदासाने तो कोणता मंत्र दिला तुला की ज्या मंत्रामुळे तू हे सगळं करू शकलास? हे राजा, तो रामदासाचा मंत्र तुला पुन्हा पुन्हा मिळू दे आम्हाला आणि आम्ही पुढे जाऊ वगैरे वगैरे वगैरे. तर मूळ मुद्दा हा आहे, ती आरती वाचा तुम्ही. मला अनेक जणांनी विचारलं ती आरती हे
आजही सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय जनता पक्ष दैवत मानतं, ज्यांनी संघावर बंदी पहिले घातली. आणि गंमत म्हणजे इतिहास असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेली बंदी सरदार पटेलांना उठवायची नव्हती, तर ती नेहरूंनी त्यांना उठवायला लावली. तर पटेलांनी तिरमिरीने पत्र लिहिलं की यासारख्या अतिरेकी संघटनेवर बंदी घालणं योग्य आहे, ती उठवू नये आपण. तर नेहरूंनी त्यांना उत्तर लिहिलं की आपण लोकशाही रिपब्लिक तयार केलेला आहे आणि अशा प्रकारच्या लोकशाहीमध्ये काही लोकांचा, अल्पसंख्याकांचा, बहुसंख्याकांचा विश्वास असलेली कोणतीही संघटना किंवा संस्था आपण कायमस्वरूपी बंदीखाली ठेवू शकत नाही, असं नेहरूंचं पत्र आहे. आता हे आज जे घडतंय त्याला नेहरू जबाबदार आहेत, याला मी 100% मार्क देतो. कारण तेव्हा पटेलांचंच ऐकायला पाहिजे होतं. नेहरूंचं ऐकल्यामुळे आज यांना मान वर काढण्याची संधी मिळाली. एवढंच नव्हे तर बहुजन आज घुसमटतोय, त्याचं कारण हे. पण बहुजन घुसमटला त्याचं मला काही वाटत नाही, पण ताठ करण्याने तो नाकारत का नाही ब्राह्मणवाद, ह्याचा मलाच खेद वाटतो.